मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयाला या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच या ठिकाणी आमदार प्रसाद लाड हे या संपूर्ण ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेले होते। त्यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे, पण जाणून घेऊया नेमकी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले का। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने ही आग लागलेली आहे, आपण स्वतः या ठिकाणी पाहणी करून आलेला आहात, काय यातली नेमकी परिस्थिती आहे? नाही, निश्चितपणे आग लागली ती मुख्य कार्यालयाला न लागता बाजूच्या सभामंडपाला लागली। छोटेखानी 2 टेबल आणि 4-5 खुर्च्यांनी त्याची आग पकडली, परंतु मला वाटतं की संपूर्ण आग नियंत्रणात आहे। मुंबई अग्निशामक दलाचं मी मनापासून आभार मानतो की वेळेस येऊन त्यांनी ही सर्व आग नियंत्रणात आणली। त्या व्यतिरिक्त इथे काम करणारे कर्मचारी, पदाधिकारी, 60-70 कर्मचारी आत काम करत होते, कोणाचीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि प्रत्येक जण हा सुखरूप आहे। आणि आत देखील मी स्वतः आणि राहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष आम्ही जाऊन पाहून आलो। फक्त धूर आहे, तो थोड्या वेळात धूर देखील निघून जाईल आणि निश्चितपणे संपूर्ण आग नियंत्रणात आहे, कुठलंही नुकसान नाही आहे आणि सर्व काही नीट आहे, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो। लाड साहेब, ही आग नेमकी लागली कशामुळे, काय त्याचं कारण हे काय समोर येऊ शकलंय का? नाही, त्या बाबतीतलं निश्चितपणे कळलं नाही, पण छोट्या शॉर्ट सर्किटमुळे झालं असा प्रथमदर्शनी फायर ब्रिगेडच्या लक्षात आलंय। त्यांचा अहवाल याला 24 तास जातील, परंतु उद्या सकाळपर्यंत आम्हाला आग काय लागली, कशी लागली, त्या बाबतीतची पुढे जाऊन आम्हाला काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे या बाबतीत आम्ही निश्चितपणे चर्चा विनिमय करू। शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकीचा संपूर्ण काळ आहे आणि प्रदेश कार्यालयातनं सगळ्या हालचाली या होत असतात, काही कागदपत्रांचं किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांचं नुकसान झालं आहे का आणि त्या संदर्भात वरिष्ठ म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना देण्यात आली आहे का? नाही, निश्चितपणे काहीच नुकसान झालेलं नाही आहे। मी जसं म्हटलं की फार तर 4-5 खुर्च्या आणि 2 टेबलांना ती आग पकडली, बाकी काहीही नुकसान झालेलं नाही आहे। दुसरी गोष्ट की जे काही निवडणुकी संबंधातली कागदपत्र, प्रचार सामुग्री जी होती ती 12 मार्चपासूनच डिसेंट्रलाइज्ड ती डिस्ट्रीब्यूट प्रत्येक जिल्ह्याला केली गेली, त्यामुळे या ठिकाणी काहीच असं सामान नव्हतं की जे आग पकडू शकेल। आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे मी मुंबईत स्वतः असल्यामुळे मी तात्काळ या ठिकाणी आलो। आमचे विधानसभा अध्यक्ष या विभागाचे आमदार राहुल नार्वेकरजी इथे आले, आम्ही सर्व कर्मचारी प्रमुख लोकांशी बोललो, फायर ब्रिगेडशी बोललो, मी सन्माननीय या झोन 1चे DCP मुंडे साहेबांशी बोललो, कुठल्याही प्रकारची हानी नाही आणि सर्व नियंत्रणात आहे, याचं आम्हाला समाधान आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या ठिकाणी जी आग लागलेली आहे ती नियंत्रणात जरी आली असली तरी या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन हे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाचे जवान, त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे तुर्तास तरी आग नियंत्रणात आली असली तरी जे अग्निशमक दलाचं काम आहे हे या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।